नमस्कार. 12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आपण 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या टॉपिकवर आधारित आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रदेशाचे जागतिक वितरण यामध्ये जगामधील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उद्योगधंदे वाढीस लागलेले आहेत किंवा विकसित झालेले आहेत ते आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्यामध्ये विशेषतः जगभरातील वेगवेगळ्या प्रक्रियाजन्य उद्योगांचा त्याच्यामध्ये आपण समावेश केला होता. विशेषतः खंडणी हाय वितरण आणि यामध्ये प्रामुख्याने उत्तर गोलार्धामधील उत्तर अमेरिका, पश्चिम युरोपियन देश आणि त्याच्या खालोखालच आपला आग्नेय आशियाई देश यामध्ये विशेषतः चीन, जपान, भारत, रशिया अशा वेगवेगळ्या देशांचा आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास केला होता. तर आज आपण या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 26 मध्ये आज उद्योगांचे वर्गीकरण भाग 1 याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक 51 मध्ये तुम्हाला थोडंसं जगातील काही प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहेत याचा हा नकाशा तुम्हाला दिलेला आहे आणि या नकाशावर आधारित विशेषतः इथं तुम्हाला दिलं आहे बघा, जरा विचार करा. वास्तविक पाहता हा जो प्रश्न जे आहे हा आपल्याला सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. जो तुम्हाला कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये अभ्यासक्रम वगळलेला जे आहे म्हणजे तुम्हाला दिलेल्या इतर अभ्यासक्रमावर आधारित नकाशा वाचन हे जे आपलं कौशल्य जे आहे हे तुम्ही या ठिकाणी दाखवायचं आहे. तरी आपण थोडंसं धावता आढावा म्हणून या ठिकाणी घेऊया. आकृती क्रमांक 4.1. आता हा आकृती जी आहे 4.1 ही आकृती तुम्हाला पान नंबर 32 वर पाहायला मिळेल आणि आकृती क्रमांक 5.3 ही तुम्हाला 48 पानवर भेटायला म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रकरण क्रमांक 4 जगाच्या प्राथमिक आर्थिक क्रियावर आधारित हा नकाशा दिलेला आहे 4.1 आणि 5.3 हा प्रकरण क्रमांक 5 मधलं तुम्हाला पान नंबर 48 वर द्वितीयक आर्थिक क्रियावर आधारित हा नकाशा दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही त्या ठिकाणी या नकाशाचं अचूक निरीक्षण करायचं. मग प्राथमिक आर्थिक क्रिया आणि द्वितीयक आर्थिक क्रिया आणि याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत. साधारणतः तुम्हाला इथं 3 प्रश्न दिलेले आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी पाहायचे आहेत आणि या प्रश्नाला अनुसरून विचारले जाणारे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं तुम्ही जगाच्या नकाशामध्ये शोधायचे आहेत. आता बघा इथं प्रश्न विचारलेला आहे बघा. प्रश्न पहिला, आकृती क्रमांक 4.1 व 5.3च्या आधारे जपानच्या उत्तर भागात कोणते उद्योग स्थापित झाले असतील ते सांगा. म्हणजे तुम्हाला प्राथमिक आर्थिक क्रियावरचा आधारित नकाशा पाहायचा आहे आणि त्याचबरोबर आकृती क्रमांक 5.3 म्हणजेच आता हा तुम्हाला दिलेला इथं तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे बघा इथं. तर याच्यावर आधारित उद्योगधंदे म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियावर आधारित आणि द्वितीयक आर्थिक क्रिया यावर आधारित असणारी जी म्हणजे हा जपान देश आहे आणि या जपान देशाच्या उत्तरेला आता विशेषतः इथं सौदी काय म्हणतो आपण रशियाचा पूर्व भाग किंवा या चीनचा पूर्व भाग जो आहे किंवा दक्षिण कोरिया आपण म्हणतो, याशिवाय जपानचा उत्तर जो भाग आहे व्लादिवोस्टॉक, टोकियो, कावासाकी हे जे देश आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इथं सविस्तर माहिती दिलेली आहे बघा. काय सांगितलेलं आहे, जपानच्या उत्तरेकडील भागात समृद्ध सूचीपर्णी वृक्ष. आता हा उत्तर जो भाग आहे रशियाचा पूर्व भाग किंवा आपण या ठिकाणी याला अतिशीत हवामानाचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये विशेषतः सूचीपर्णी वने आढळतात आणि सूचीपर्णी वने जी आहेत ही विशेषतः उंच वाढणारी वृक्ष आहेत
आणि आर्थिकदृष्ट्या फार फायदेशीर किंवा महत्त्वाचे असतात. आता इथं या प्रदेशात विविध स्वरूपाची खनिज संपत्ती आढळते. आता इथं तुम्हाला दिलेलीच आहे बघा, म्हणजे आपण गेल्या तासामध्ये सुद्धा या ठिकाणी आधारित हा लाल हायलाईट केलेला जो भाग आहे तो आग्नेय आशियाई देश म्हणजेच जपान किंवा चीनचा पूर्व भाग इथं दाखवलेला आहे. आणि त्याची काही इतर महत्त्वाची वैशिष्ट्य जर तुम्ही लक्षात घेतली तर खनिजांनी समृद्ध असून त्याचबरोबर जपानच्या काय भागात जहाज बांधणी म्हणजे या प्राथमिक आणि द्वितीयक आर्थिक क्रियावर आधारित जहाज बांधणी चालते. त्याचबरोबर पेट्रोकेमिकल्स उद्योग आहेत, त्यानंतर त्याच्या खालोखाल वस्त्रोद्योग या ठिकाणी चालते. त्याचबरोबर इथं काही कृत्रिम रबर निर्मिती याही उद्योगाचा त्या ठिकाणी विकास झालेला आहे. आणि याशिवाय गृहोपयोगी वस्तू इत्यादी त्या ठिकाणी उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. आता याच्यामध्ये बघा प्रश्न दुसरा दिलेला आहे, उत्तर मेघखंडातील ईशान्य औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पंचमहासरोवरे कशी महत्त्वाची आहेत ते स्पष्ट करा. आता इथं तुम्हाला बघा पंचमहासरोवरे दिलेले. आता हा इथं फक्त आपण जगातील औद्योगिक प्रदेश इथं पाहणार आहोत, परंतु त्याचबरोबर तुमचं 4.1 नकाशा जे प्राथमिक आर्थिक क्रियावरचा आधारित सुद्धा नकाशा तुम्ही काय करायचं आहे पाहायचं आहे. इथं ॲट ए टाइम 2 नकाशे दाखवता येत नाहीत. तर इथं पंचमहासरोवरे कशी महत्त्वाची आहेत हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आता पहा याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा पंचमहासरोवराचा जो भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला पंचमहासरोवराच्या आजूबाजूचा प्रदेश जे आहेत उत्तम वाहतूक प्रणाली इथं जर तुम्ही पाहिलं तर विशेषतः दक्षिण कॅनडा आणि संयुक्त संस्थांचा पूर्व भाग म्हणजे या प्रदेशामध्ये वाहतुकीचा सर्वाधिक विकास झालेला आहे. म्हणजे पक्के रस्ते आहेत, लोहमार्ग आहे, जलमार्गाचा विकास झालेला आहे, अंतर्गत जलमार्ग आहे, खुला महासागर आहे किंवा खुल्या महासागरातून होणारी आंतरराष्ट्रीय व्यापार हे सर्व घटक वाहतुकीचा विकास परिपूर्ण असा झालेला आहे. त्याचबरोबर सांगायचं झालं तर पायाभूत सुविधा म्हणजे उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत, प्रशिक्षित मनुष्यबळ, श्रीमंत बाजारपेठ यामुळे येथे उद्योगधंद्याचा विकास वेगाने झालेला आहे. त्याचबरोबर पंचमहासरोवरे प्रदेशच्या अंतर्गत जलवाहतुकीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडला जाऊन कच्च्या मालाची वाहतूक अतिशय सुलभतेने केली जाते. आता एकंदरीत आपण वाहतूक विकासाचा जर विचार केला तर वास्तविक पाहता रस्ते वाहतूक जी आहे म्हणजे रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग याच्या तुलनेनं जलमार्ग हे अतिशय स्वस्त वाहतुकीचं साधन आहे. कारण जलमार्ग हे टाकावे लागत नाहीत, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी तयार होत असतात. त्यामुळं ही जलवाहतूक ही अतिशय स्वस्त आणि सुलभ असते. तसेच त्यामुळे हा प्रदेश अटलांटिक महासागराशी जोडला गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार या प्रदेशात केला जातो. आता हे पंचमहासरोवरे जर आपण लक्षात घेतली तर ही पंचमहासरोवरे इथं अंतर्गत खोदाई काम करून त्या ठिकाणी कालवे तयार करण्यात आलेले आहेत आणि या कालव्याद्वारे त्या ठिकाणी या अटलांटिक महासागराला म्हणजे उत्तर अटलांटिक महासागर जो आहे या अटलांटिक महासागरातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी निगडीत असा व्यापार म्हणजे उत्पादित माल त्या ठिकाणी निर्यात करण्याच्या उद्देशानं हा पंचमहासरोवराचा जो प्रदेश आहे तो औद्योगिक प्रदेश फार विकसित असा प्रदेश आहे. म्हणून म्हटलं आहे की या ठिकाणी पंचमहासरोवरे ही अतिशय महत्त्वाची आहेत हे आपल्याला यातून स्पष्ट करता येतं. आता बघा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, रशियामधील इथं लाल हायलाईट केलेला जो भाग आहे तो रशियाचा भाग येतो. आशियाचा उत्तर भाग जो आहे जगातील सर्वात विस्तृत असा या ठिकाणी रशिया हा तुम्हाला इथं सांगता येईल. औद्योगिक विकासात ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्गाचं म्हणजे ट्रान्स सायबेरियन हा जो रेल्वे मार्ग जे आहे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, याचं योगदान काय आहे. इथं योगदान टाईप करायचं राहिलेलं आहे. रेल्वेचे योगदान कसे आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आता वास्तविक पाहता इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाकूडतोड व्यवसाय चालतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्नधान्याची उत्पादने किंवा इतर उत्पादनं जी आहेत या ठिकाणी ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग इथं सेंट पीटर्सबर्ग इथं दिले बा उत्तरामध्ये. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा जगातील सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग आहे. म्हणजे जगात सर्वात लांब असणारा हा लोहमार्ग हा
ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आहे आणि या लोहमार्गाचा त्या ठिकाणी उत्तरेकडील असणाऱ्या सायबेरियामधील किंवा रशियामधील औद्योगिक विकासामध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे आणि तेच आपण या उत्तरामधून सांगणार आहे. आता या मार्गाचं आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग जो आहे तो रशियामधील सेंट पीटर्सबर्ग या पश्चिम किनारपट्टीला सेंट पीटर्सबर्ग आणि ते पूर्वेला इथं व्हॅलिडिवोस्टॉक इथं जर तुम्ही पाहिलं इथं दिले बघा व्हॅलिडिवोस्टॉक इथं म्हणजे इथं सेंट पीटर्सबर्गपासून तो असा या ठिकाणी व्हॅलिडिवोस्टॉक म्हणजे पश्चिमेला उत्तर अटलांटिक सागरी मार्ग आणि पूर्वेला पॅसिफिक सागरी मार्ग जो आहे या दोन महासागरांना जोडला जाणारा दूर किंवा युरेशिया काही युरोपमधून येतो आणि काही आशियामधून या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ त्याला रशिया देशाला जास्त झालेला आहे हेही आपल्याला मधून सांगता येतं. त्याचबरोबर इथं मार्ग हा रशियाच्या समृद्ध खंड प्रदेशातून जातो आता सांगितल्या पद्धतीनं आणि येथे या रेल्वे मार्ग वाहतुकीमुळे विशेषतः रशियामधील खनिज तेल नैसर्गिक वायूंचं उत्पादन किंवा याशिवाय इतरही त्या ठिकाणी उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. उत्तरेकडील बाल्टिक समुद्र आता जे सांगितलं येतं उत्तर अटलांटिक याला आज आपण बाल्टिक समुद्र म्हणतो. आर्टिक महासागर जे आहे हे बाल्टिक समुद्र ते पूर्वेकडील पॅसिफिक महासागर इथं व्हॅलिडिवोस्टॉक जे दिलेलं आहे इथं पॅसिफिक महासागर यांना जोडला जाणार हा सर्वात मोठा आणि जगातील पहिल्या क्रमांकाचा हा रेल्वे मार्ग आहे. यामुळे कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची वाहतूक किंवा आयात निर्यात सोपी होते. तसेच रशियातील बहुतांशी मुख्य औद्योगिक क्षेत्र जे आहे या रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने वाढलेले दिसते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी नकाशावरून आधारित आपण या ठिकाणी जरा विचार करा यावरचे आपण 3 प्रश्न याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर आता आपण पुढील भागामध्ये आपण उद्योगांचं वर्गीकरण हा एक फ्लो चार्ट दिलेला आहे. या फ्लो चार्टद्वारे तुम्हाला आपल्याला जगातील उद्योगधंद्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या धर्तीवर त्या ठिकाणी केलं जातं आणि बऱ्याच वेळा दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी विचारला जातो. काही वेळेस टिपा लिहा हाही तुम्हाला 8 गुणांसाठी 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. तर काही वेळेस थोडक्यात उत्तरे द्या यामध्ये सुद्धा स्वतंत्र एखाद्या उपघटकावर आधारित तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं. म्हणजे उद्योगांचं प्रकार किंवा वर्गीकरण हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे. आता उद्योगांचे वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या घटकांच्या आधारित वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता इथं बघा उद्योगधंद्यामध्ये कुठल्या प्रकारचा कच्चा माल वापरलेला आहे किंवा कुठल्या क्षेत्रातून कच्चा माल उद्योगावर प्रक्रिया करत असताना वापरलेला आहे त्यानुसार उद्योगांचं वर्गीकरण केलं जातं. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार मग कच्चा माल कुठून उपलब्ध होतो? कृषी मालातून. दुसरं सागरी मार्गातून. तिसरं वनावर आधारित उद्योग असतात. चौथं खनिजावर आधारित उद्योग असतात आणि 5वं आहे प्राणीजन्य उद्योग म्हणजे प्राण्यावर आधारित उद्योग असतात. आणि दुसरं जो प्रकार दिलेला आहे भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार. मोठे उद्योग भांडवल किती प्रमाणात गुंतवत आहे त्यानुसार उद्योग. मोठे उद्योग सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि कुटीर उद्योग असे 3 प्रकार भांडवलानुसार केलेले आहेत. आता उत्पादनानुसार उत्पादन कशाचं काढताय? अवजड यंत्रसामुग्रीचं काढताय का साधं हलक्या वजनाची उत्पादनं तुम्ही घेताय त्यानुसार इथं दिलेले आहेत मूलभूत किंवा अवजड यंत्रसामुग्री किंवा ग्राहक उपयोगी किंवा हलके वस्तू. आणि तिसरं द्या सहाय्यभूत एकमेकाशी निगडीत असणारे काय उद्योग आहेत. आणि मालकी हक्कावरून त्या ठिकाणी काय केलेलं आहे मालकी हक्कावरून उद्योगाचे प्रकार केलेले आहेत किंवा वर्गीकरण केले आहे. तर सार्वजनिक खाजगी संयुक्त सहकारी बहुराष्ट्रीय. तर आज आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये फक्त पहिले 2 प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता पहा पहिला जो दिलेला आहे उद्योगांचं वर्गीकरण याच्यामध्ये कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगाचं वर्गीकरण किंवा उद्योगाचे प्रकार. आता उद्योगाचे प्रकार घेत असताना कृषी मालावर आधारित उद्योग केले जातात. म्हणजे शेतीमध्ये उत्पादन घेतली जातात आणि त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याचे जे उद्योग असतात म्हणजे शेतीमालावर आधारित असणारे उद्योग जर आपण लक्षात घेतले आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आणि विकास होऊ लागलेला आहे. आता याच्यामध्ये बघा या उद्योगाला लागणारा कच्चा माल हा शेतीतून मिळवला जातो
आणि कृषी मालावर प्रक्रिया केली जाते. आणि याच्यामध्ये विशेषतः उद्योग जर आपण लक्षात घेतले, इथं दिलं बघा साखर कारखाना, इथं चित्रामध्ये दाखवलेलं बघा साखर कारखाना. याच्यामध्ये ऊस वाहतूक करून ग्रामीण भागामध्ये सभोवतालच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी शेतामधून घेतला जाणारा ऊस कारखान्यामध्ये आणून त्या ऊसावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी शुभ्र अशी साखर तयार करण्याचं काम या कारखान्यामध्ये चालतं. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी तत्वावर चालवले जाणारे खाजगी किंवा निमसहकारी किंवा संमिश्र प्रकारचे असे वेगवेगळे जगभर आपल्याला ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने पाहावयास मिळतात. आणि हे सुद्धा त्या ठिकाणी कच्च्या मालावर आधारित उद्योग आहेत. दुसरं चित्र जर तुम्ही पाहिलं, कापड गिरण्या. आता विशेषतः कापड गिरण्या ज्या आहेत या कच्च्या मालावर आधारित किंवा कृषी मालावर आधारित. शेतीमध्ये ज्यावेळेस तुमचा कापूस पिकवला जातो आणि या कापसाला बाजारामध्ये फारसा दर आपल्याला उपलब्ध होत नाही, परंतु त्याच कापसापासून सरकी वेगळी करणे, त्यानंतर कापूस पिंजणे, त्यानंतर सलग धागा लावून घेणे किंवा या प्रकारचे म्हणजे त्याच्यापासून विशिष्ट असा शुभ्र धागा किंवा रंगीत धागे तयार करण्याचं काम या ठिकाणी कापड गिरण्यामध्ये चालतं. त्याच्यापासून तलम सुती वस्त्र कापड तयार करण्याचं येतं. हे उद्योग त्या ठिकाणी कृषीवर आधारित आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रकार दिलेला अन्न प्रक्रिया उद्योग, म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न प्रक्रिया ज्या आहेत, शेतीमध्ये पिकवल्या जाणारे उत्पादनं जे आहेत त्या ठिकाणी त्याच्यावर बेकरीवाजा उत्पादन इथं दाखवलेले आहेत. इथं श्रीखंड आहे. त्यानंतर वेगवेगळ्या उत्पादनाची याच्यामध्ये समावेश केला जातो. इथं तुम्हाला गोकुळ दूध किंवा गोकुळ दर्जेदार उत्पादन इथं एक जाहिरातवाजा दाखवलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, चक्का, जाम, लोणी, तूप अशी दर्जेदार उत्पादनं तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि हे सुद्धा त्या ठिकाणी कृषी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे आहेत. आता दुसरा जो प्रकार आहे कृषी मालावर आधारित उद्योग जो आहे कच्च्या मालावर आधारित, विशेषतः हे जसे उत्पादन घेतले जातं तसंच दुसरा जो आहे सागर उत्पादनावर आधारित. आता खंडांतर्गत जर तुम्ही पाहिलं तर कृषी उत्पादनावर आधारित उद्योग असतात, परंतु भूखंडाच्या सीमावर्ती भागात विशेषतः समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला हे व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये विकसित झालेले पाहायला मिळतात, सागरी उत्पादनावर आधारित. आता या उद्योगांचा लागणारा कच्चा माल जे आहे, उद्योगाला कच्चा माल कुठला लागतो तर सागरातून उत्पादन होणारं किंवा ज्यावेळेस मासेमारी केली जाते त्या माशावर प्रक्रिया करण्याचे उद्योग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू जातात. आता विशेषतः मासेमारी व्यवसाय म्हटल्यानंतर अगोदर नायलॉनच्या जाळ्या त्या ठिकाणी तयार करणे, म्हणजे जाळ्या तयार करणे किंवा त्याशिवाय होडी बोटी तयार करणे किंवा त्यानंतर मासे मारून आणल्यानंतर त्या ठिकाणी दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याला फ्रीजिंगची सुविधा करावी लागते किंवा हवाबंद डब्यामध्ये भरणे किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करणे, म्हणजे मांसोत्पादनावर त्या ठिकाणी प्रक्रिया करून हवाबंद डब्यामध्ये त्या ठिकाणी भरणे किंवा त्याशिवाय मोती, शंख, शिंपले, माशांचे तेल. आज बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा दर त्या ठिकाणी तेलाला उपलब्ध होतो. त्यानंतर शोभिवंत वस्तू, म्हणजे सागरामध्ये मिळणाऱ्या काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या काही शोभिवंत वस्तू म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात आणि त्यावर आधारितसुद्धा बरेचसे उद्योगधंदे वाढीस लागले. त्यानंतर कच्च्या मालावर आधारित तिसरा व्यवसाय आहे उद्योग आहे तर वनाधारित उद्योग, म्हणजे वन उत्पादनावर आधारित असणारा जो उद्योग जे आहे त्याला आपण वनाधारित उद्योग म्हणतो. वनोद्योगसुद्धा आपण म्हणू शकतो. उद्योगांच्या प्रकारामध्ये आपल्याला किंवा वर्गीकरणामध्ये वनाधारित कच्चा माल कुठून उपलब्ध होतो तर वनामध्ये होतो, म्हणून वन उत्पादनावर आधारित उद्योग. वनाधारित म्हणजे वनावर आधारित असणारा उद्योग. आता या उद्योगाला लागणारा कच्चा माल हा वनातून प्राप्त केला जातो, म्हणजे संकलन व्यवसाय जे आहे तो या वनामध्ये त्या ठिकाणी केला जातो. विशेषतः वनातील उत्पन्नावर आधारित प्रक्रिया करून उत्पादन घेतली जातात, म्हणजे वनामध्ये भटकंती करून त्या ठिकाणी मौल्यवान अशा त्या ठिकाणी वृक्षापासून डिंक, राळ, लाख, मध, मेद किंवा अशी मौल्यवान अशी त्या ठिकाणी काही वृक्ष असतात, वजनाने हलकी आणि मऊ अशी वृक्ष असतात, त्यापासून सागवान किंवा अशा प्रकारचे वृक्ष जे आहेत त्यापासून फर्निचर निर्मिती. त्यानंतर इथं काही उदाहरणं दिली बघा, कागद निर्मिती, जहाज बांधणे, इमारत बांधकाम किंवा इत्यादी कारणासाठी लाकूड लागते. याशिवाय राळ, लाख, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य इत्यादी उत्पादनं जी आहेत, ही सर्व प्रकारची उत्पादनं जी आहेत ती आपल्याला वनामध्ये
भटकंती करून संग्रहित करावे लागतात आणि त्यावर प्रक्रिया करणं हा जो उद्योग आहे त्याला आपण वनाधारित उद्योग किंवा वन उत्पादने असंही म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे खनिजावर आधारित उद्योग. आता हे सर्व प्रकारचे उद्योग जे आहेत आपण प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये सुद्धा याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. म्हणजे खाणीतून खनिजे बाहेर काढण्याचे जे उद्योग जे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी या कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगाचा त्या ठिकाणी समावेश त्यामध्ये केला जातो. आता या उद्योगाला लागणारा कच्चा माल जे आहे तो खाणीतून उपलब्ध होतो. म्हणजे कुठलेही कारखानदारी व्यवसाय जर असेल किंवा कुठलाही व्यवसाय जर असेल, छोटा मोठा उद्योग जरी असला तरी त्याला लागणारा कच्चा माल हा आपल्याला कुठं उपलब्ध होतो तर खाणीतून उपलब्ध होतो आणि तो खाणकाम व्यवसायातूनच मिळतो. म्हणजे खाणकाम व्यवसायसुद्धा या ठिकाणी आपल्याला या उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला सांगता येतात. आता उदाहरण जर द्यायचं तर लोहपोलाद. आता बघा खाणीमधून आपण त्या ठिकाणी अशुद्ध लोह खनिज काढत असतो, परंतु त्या अशुद्ध लोह खनिजावर प्रक्रिया करून त्याला उष्णता देऊन आपण पोलाद तयार करतो. पेट्रोकेमिकल्स. आता विशेषतः समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला प्राणीजन्य किंवा वनस्पतीपासून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पेट्रोल, डिझेल, केरोसिन अशी काही त्या ठिकाणी किंवा केमिकल्ससुद्धा आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे सुद्धा उद्योग चालू असतात. त्यानंतर आपल्याला काही विशेषतः पठारी प्रदेशामध्ये बॉक्साईटचे साठे असतात आणि त्या बॉक्साईटवर प्रक्रिया करून ॲल्युमिनियम तयार करण्याचे उद्योग असतात आणि या सर्व उद्योगांचा तुम्हाला खनिजावर आधारित उद्योगामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर या कच्च्या मालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण जे केले त्यातला शेवटचा प्रकार आहे प्राणीजन्य उद्योग. म्हणजे बघा आता जसं की शेती हा मुख्य व्यवसाय जरी असला तर बहुतांशी आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतभर जर तुम्ही पाहिलं फक्त शेती व्यवसाय करणारे लोक शेतीच करतात असा काय भाग नाही, तर त्याला जोडधंदा म्हणून किंवा पूरक व्यवसाय म्हणून सुद्धा त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय करतात. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश जर आपण लक्षात घेतला तर त्यांचा उद्देश काय असतो तर त्या ठिकाणी काही शेतकरी विशेषतः दूध उत्पादन किंवा दुग्धजन्य पदार्थ उत्पादन किंवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा याशिवाय मांस, कातडी, हाडे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश त्या ठिकाणी शेतकऱ्याचे असतात. आता या उद्योगाला लागणारा कच्चा माल हा प्राण्यापासून मिळतो, पशुपालन व्यवसायापासून प्राप्त होतो आणि मत्स्य प्रक्रिया, दुग्ध उत्पादन यांचा समावेश होतो. आणि या प्राणीजन्य उद्योगामध्ये प्राण्यांचे केस, कातडी, हाडे, शिंग किंवा दूध, मांस ही उत्पादने प्राथमिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कच्चा माल म्हणून त्या उद्योगात वापरला जातो. किंवा याशिवाय प्राणीजन्य उद्योगामधून बॅगा, चपला, बूट किंवा दुधापासून जसे चीज, दूध, दही किंवा मिठाई बनवतात. त्यानंतर काही रेशीम कापड म्हणजे त्याशिवाय लोकरी कापड, जॅकेट इत्यादी उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी घेतली जातात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कच्च्या मालाच्या स्रोतानुसार जवळजवळ आपण 5 उद्योग पाहिलेले आहेत. कृषी आधारित, सागरी उत्पादनावर आधारित, वनाधारित, खनिजावर आधारित आणि प्राणीजन्य उत्पादनावर आधारित. आता आपण दुसरा प्रकार आपण वर्गीकरणामध्ये अभ्यासणार आहोत. उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये भांडवल गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. म्हणजे उद्योगामध्ये किती प्रमाणामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे त्यानुसार उद्योगाचं प्रकार याच्यामध्ये केले जातात. म्हणजे मोठे उद्योग कशाला म्हणायचं, त्यानंतर सूक्ष्म उद्योग कशाला म्हणायचं आणि कुटीर उद्योग कशाला म्हणायचं, अशा प्रकारचे उद्योग जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे मोठे किंवा बृहद उद्योग. आता मोठे उद्योग कशाला म्हणायचं की ज्या उद्योगामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक केली जाते, त्याचबरोबर फक्त भांडवलच नाही तर अवजड यंत्रसामुग्रीचा वापर करून किंवा इतर सेवा सुविधा ज्या आहेत, सोयीसुविधा या ठिकाणी उद्योगामध्ये वापरायला लागतात, असा जो उद्योग आहे त्या उद्योगाला आपण काय म्हणतो, मोठे किंवा बृहद उद्योग. काय सांगितलं, म्हणजे ज्या उद्योगामध्ये विशेषतः मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामुग्रीचा वापर आणि इतर सोयीसुविधा या 3 घटकांचा त्या ठिकाणी या उद्योगामध्ये वापर केला जातो. याशिवाय भारतात किंवा त्याला दुसरा एक क्रायटेरियाला जातो की ज्या उद्योगामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक, ज्या उद्योगामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते त्या उद्योगाचा समावेश त्या ठिकाणी या मोठे किंवा बृहद उद्योगामध्ये
केलं जातं. आता इथं उदाहरण जर द्यायचं झालं तर लोहपोलाद उद्योग. आता इथं टाटा कंपनीचा लोहपोलाद उद्योग इथं दाखवलेला आहे. इथं स्टील वेगवेगळ्या कमी जास्त जाडीच्या स्टील पात्रा तुम्हाला उत्पादन केलेलं इथं फॅक्टरीमधून आपल्याला दिसतोय. म्हणजे कमी जास्त लांबीचा, कमी जास्त जाडीचा आणि विशिष्ट दर्जा वर आधारित निर्माण केलेले जे उत्पादनं जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. भांडवल गुंतवणुकीनुसार जे उद्योगाचं वर्गीकरण केले आहेत, इथं सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 3 प्रकार याच्यामध्ये केले आहेत. इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला उद्योगाचं प्रकार लक्षात येतात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारचे सूक्ष्म म्हणजे पेन, स्थानिक दूध प्रक्रिया आणि इथं भांडवल गुंतवणूक कुठल्या याच्यासाठी भांडवल गुंतवलेलं आहे, यंत्रासाठी किंवा यंत्रातील गुंतवणूक जे आहेत, यंत्रसंच प्रत्यक्ष प्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्र जे आहे त्याच्यासाठी वापरलं जाणारं भांडवल किती कोटीमध्ये, लाखामध्ये हे तर आपल्याला सांगायचं आहे. इथं उपकरणामधील भांडवल गुंतवणूक म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे उपकरणं जे आहेत त्याच्यावर कितीमध्ये तुम्ही भांडवल गुंतवलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादन घेतली जातात ते उदाहरण इथं सांगितलेले आहेत. आता पहिला जर आपण लक्षात घेतला सूक्ष्म, आता याच्यासाठी सूक्ष्म उद्योगासाठी यंत्रसंच आणि यंत्रातील गुंतवणूक जर लक्षात घेतली 25 लाखापेक्षा कमी एवढी गुंतवणूक करावी लागते. आणि उपकरणामधील भांडवल गुंतवणूक जर लक्षात घेतली तर जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त नाही. म्हणजे उपकरणावर 10 लाख आणि यंत्रसंच आणि यंत्रातील गुंतवणूक 25 लाख. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे उद्योग पाहता येतील तर पेन, स्थानिक दुग्ध प्रक्रिया हे उद्योग आपल्याला सांगता येतील. आता लघु उद्योग जर लक्षात घेतले तर याच्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये सूक्ष्म उद्योगापेक्षा लघु उद्योगामध्ये जास्त भांडवल गुंतवलं जातं. आता याच्यामध्ये यंत्रसंच आणि यंत्रातील गुंतवणूक जर लक्षात घेतली 25 लाखापेक्षा जास्त आणि 5 कोटीपेक्षा कमी. म्हणजे ही 25पर्यंत मर्यादा आहे आणि या लघु उद्योगामध्ये तुम्हाला 25 लाखापेक्षा जास्त, 5 कोटीपेक्षा कमी. आणि उपकरणातील भांडवल गुंतवणूक जर लक्षात घेतली तर 10 लाखापेक्षा जास्त परंतु 2 कोटीपेक्षा कमी. अशी एकंदरीत त्या ठिकाणी भांडवल गुंतवणूक जर केली तर त्यापासून कुठल्या प्रकारचे उत्पादन घेतलं येते, बाटली, लहान खेळणी म्हणजे प्लास्टिक निर्मिती जी आहेत. आज आपण बाजारामध्ये प्लास्टिकच्या दुकानामध्ये जर गेलो तर अनेक प्रकारचे अगदी फर्निचरसुद्धा आज आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतो आधुनिक पद्धतीनं तयार केलेली. त्यानंतर कागद निर्मिती अशी सगळी लघु उद्योगामध्ये त्याचा समावेश होतो. आणि शेवटचं जे आहे तो मध्यम उद्योग. मध्यम म्हणजे कसं, आता याच्यापूर्वी आपण कुठले पाहिले, याच्यापूर्वी आपण मोठे उद्योग पाहिले. हे मोठे, सर्वात मोठे 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवलेले. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, मध्यम उद्योगामध्ये 5 कोटी ते 10 कोटी म्हणजे 5 कोटीपेक्षा जास्त पण 10 कोटीपेक्षा कमी आणि 10 कोटी मोडले जातात ते मोठे उद्योग झाले. आता बघा, म्हणजे उपकरणातील भांडवल गुंतवणूक जर लक्षात घेतली 2 कोटीपेक्षा, इथं 2 कोटीपेक्षा कमी म्हटलेलं आहे, इथं 2 कोटीपेक्षा जास्त म्हटलेलं आहे, परंतु 5 कोटीपेक्षा कमी. आणि या मध्यम उद्योगामध्ये कुठल्या प्रकारचे उत्पादन घेतले तर सायकल, दूरदर्शन संच, रेडिओ म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, जे शिलाई मशीनवर कापड निर्मितीचे काम, तयार रेडीमेड कपडे जे असतात ती तुम्हाला या ठिकाणी चित्रातून दाखवलेलं आहे. यानंतर शेवटचा जो प्रकार इथं दिलेला आहे भांडवल गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचं प्रकार, ते दिलेले आहे कुटीर उद्योग. म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा गृहउद्योग, घरामध्ये बसून ज्या विशेषतः महिलांचा याच्यामध्ये मोठा सहभाग असतो, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बहुसंख्य महिला या प्रकारचे उद्योग या ठिकाणी घरामध्ये किंवा विशेषतः अनेक संघ एकत्रित येऊन अशा प्रकारचे छोटे मोठे उद्योग करत असतात. आता या उद्योगातील मानवी श्रमांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो, म्हणजे मनुष्यबळावरच आधारित या ठिकाणी उद्योग जास्त प्रमाणात असतात. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे, म्हणजे जवळपासच परिसरामध्ये जी उपलब्ध होणारी माती जी आहे त्या मातीपासून त्या ठिकाणी काही अशी उत्पादनं घेतली जातात. आता इथं मडके तयार करण्याचे काम चालू आहे बघा, किंवा विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी
पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे मटके जे आहेत तिथं तयार केले जातात. इथं दिले बघा घरगुती स्वरूपाचा उद्योग, म्हणजे हे घरामध्येच त्या ठिकाणी हे उद्योग केले जातात. नेहमी वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादन केले जातात. म्हणजे ही जी कुटीर उद्योग किंवा गृहउद्योग जे आहेत हे विशेषतः या प्रकारचे उत्पादन घेतली जातात, ती आठवडी बाजारामध्ये विकली जातात किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असते. त्यानंतर अल्प भांडवल आणि वाहतूक खर्च कमी. तर या उद्योगाचं खास वैशिष्ट्य सांगता येईल की यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक केली जाते आणि त्याच्यासाठी वाहतूक खर्च फारसा होत नाही. आता उदाहरण दिलं कुंभार, विणकर, लोहार, सुतार, हस्तकला. इथे दिले बघा हा कुंभार, ही दोन्ही चित्र हे कुंभारच्या इथले दिले आहेत. त्यानंतर विणकर टायल वगैरे विणलेलं बघा कापड उद्योगामधलं दाखवलेलं आहे. त्यानंतर इथं टोपली तयार करण्याचा व्यवसाय इथं दाखवलेला, टोपली, सूप, घरामध्ये लागणारे काय. त्यानंतर इथं लोहार, वेगळ्या प्रकारची शेतातील कामासाठी लागणारे हत्यारं वगैरे इथं दाखवलेले आहेत. इथं सुतार दाखवलेला आहे बघा, सुतार जे शेताच्या मशागतीसाठी वेगळ्या प्रकारचे लागणारी साधने तयार करणे. किंवा हस्तकला किंवा सोनार उद्योग जे आहेत इथं बोटातील अंगठी किंवा अंगठ्यामध्ये त्या ठिकाणी बसवले जाणारे वेगवेगळे खडे, हे उद्योग या ठिकाणी कौशल्यावर आधारित असणारे महत्त्व आपल्याला सांगता येईल. आणि काही उद्योगांना प्रदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, रजई असेल किंवा पैठणी असेल. तर अशा प्रकारचे आपल्याला उदाहरण सांगता येतील. तर आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे उद्योगांचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. कच्च्या मालावर आधारित किंवा कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचं वर्गीकरण आणि उद्योगामध्ये कुठल्या प्रकारचं भांडवल किती प्रमाणामध्ये गुंतवलेलं आहे आणि त्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचं वर्गीकरण केलेलं आहे ते आपण यामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. काही विद्यार्थी उशिरा त्या ठिकाणी किंवा उशिरा तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या लाईनवर तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.